आज आपण बघतो मुळशी तालुक्यामध्ये युवक हे अतिशय कलागुणांनी संपन्न आहेत. त्या ठिकाणी शिक्षण सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मुलं घेत आहेत. पण जे आदर्श व्यासपीठ देण्याची गरज आहे, ते मला असं वाटतं की अनेक संस्थांच्या, कंपन्यांच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देऊ शकतो. तर तसं एक चांगलं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची माझं एक छोटंसं विजन आहे. हे करत असताना मला असं वाटतं की गतिमान प्रशासन आणि विकासाभिमुख शासन हा माझा एक पुढच्या कार्याचा एक थोडासा एक भाग राहील, की ज्यामध्ये सरकारी योजनांचा लाभ हा खेड्यापाड्यांपर्यंत, गावपाड्यांपर्यंत, घरापर्यंत पोहोचवण्यावरती माझा जास्त भर राहील. त्याच्यामध्ये येणारी जी अडचण आहे, ही प्रशासकीय यंत्रणेचीच फक्त अडचण नाही आहे, परंतु एकंदरीत असलेली दळणवळणाची सुविधा असेल इथली आणि त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेमध्ये असलेले कमी मनुष्यबळ असेल, त्यामुळे यंत्रणांवरती येत असलेला ताणतणाव असेल, या सगळ्या गोष्टी बघताना त्यामध्ये कुठेतरी समन्वय करण्याची एक गरज आहे आणि ते आमच्यासारख्या माध्यमातून गेली 5-10 वर्ष आम्ही करतो आहोत आणि सरकारी यंत्रणेकडून लोकांची कामं त्यांच्या घरापर्यंत पोहोचवतो आहोत. अशा पद्धतीचा एक चांगला समन्वय करून त्या ठिकाणी एक चांगल्या लोकांना कमी कष्टामध्ये, कमी त्रासामध्ये, कमी वेळेमध्ये लोकांच्या मूलभूत गोष्टी आणि मूलभूत गरजा आणि त्याचे लाभ लोकांपर्यंत कसे खेड्यापाड्यांपर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचतील, याच्यासाठी म्हणून एक चांगली यंत्रणा उभं करण्याचा माझा एक प्रयत्न असेल.